आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं राम जन्मभूमीतील आचार्य सतेंद्र दास यांनी म्हटलंय। वनवासात असताना रामाने कंदमुळं फळं खाल्ली आणि शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे असं आचार्य सतेंद्र दास यांनी म्हटलंय। राम वनवासाला गेल्यावर त्यांनी मांसाहार केल्याचं आव्हाडांनी म्हटलं होतं, त्यावरून राम जन्मभूमीतील आचार्य सतेंद्र दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ही पुण्याची दृश्य आपण पाहतोय। पुण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशी मागणी भाजपकडून केली जाते। जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पुण्यातलं हे आंदोलन आपण पाहतोय। घाटकोपरमध्ये देखील आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी काल जे वक्तव्य केलं, राम मांसाहारी असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी काल केलं होतं आणि त्या विरोधात आता घाटकोपरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हां, माहिती आहे। जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। घाटकोपरमध्ये जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलं त्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल। महेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे शिबिर आयोजित पार पडलं होतं त्याच्यामध्ये जे जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या विरोधात विधान केलेलं होतं आणि त्याला अनुसरून आज महाराष्ट्रभर भाजपकडून आंदोलन केली जात आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपरमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलीस स्थानकात जाऊन जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लेखी तक्रार दिलेली आहे। आता या संबंधात लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर याची चौकशी केली जाईल व त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलीस सूत्रांकडून कळतंय। जितेंद्र आव्हाड यांचा ठिकठिकाणी निषेध केला जातोय। प्रभू रामाबद्दल जे काही त्यांनी विधान केलेलं होतं ते अत्यंत चुकीचं आहे असा उल्लेख कुठेही नाहीये आणि प्रभू रामचंद्रांबद्दल जे काही विधान केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं राम कदम यांनी म्हटलेलं आहे। मुंबई, पुणे आणि राज्यभरातील इतर ठिकाणावरून हे भाजपची आंदोलनं आता समोर येत आहेत आणि अशाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रारी देण्याचं सत्र सुरू झालेलं आहे। अगदी महेश, पण मात्र जितेंद्र आव्हाड अजूनही ठाम असल्याचं कळतंय, त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार हे देखील पाहावं लागेल। नक्कीच जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याच्यावर ते ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी कुठलीही दिलगिरी अद्याप व्यक्त केली नाहीये। मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून याचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली जाते। तर आता पुढे जो काही पुढे याचे परिणाम काय होतात हे पाहायला आपल्याला लागेल आता। अगदी, त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांना अटक होते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता घाटकोपरमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पुढे काय कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असा आरोप केलेला आहे। भाजप त्याविरोधात आक्रमक झालाय आणि जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशी मागणी देखील भाजपकडून केली जाते। राज्यात ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलनं सुरू झाली आहे, त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुढे काही कारवाई होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।